मला ना जांभूळ प्रचंड आवडतं, पण एकदा सीझन संपला की पुढच्या उन्हाळ्यापर्यंत याची वाट पाहावी लागते. मग पुढच्या 3 ते 4 महिन्यांसाठी जांभळाची टेस्ट साठवून ठेवता आली तर त्यासाठी मी इथे 1 किलो जांभूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत. त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून 6 ते 7 मिनिटांसाठी मध्यम आचेवर जांभूळ शिजवून घेतली. शिजलेल्या जांभळाच्या बिया वेगळ्या करून घ्यायच्या. या बिया उन्हात 2 ते 3 दिवस सुकवून मिक्सरला पावडर बनवली तर डायबेटिक पेशंटसाठी खूप फायद्याचे आहे. जांभळाचा गर पूर्ण थंड करून मिक्सरला फिरवून घ्यायचा. जांभळाचा गर पॅनमध्ये काढायचा व जांभळाच्या गरा इतकीच साखर घालायची. साखर जास्त प्रमाणात वापरली आहे कारण आपण जो जांभळाचा जाम बनवत आहोत त्यात आपण कोणतेही प्रिझर्वेटिव्ह वापरणार नाही. प्रिझर्वेशनचं काम साखर करेल. मध्यम आचेवर 8 ते 10 मिनिट शिजवलं की जाम घट्ट व्हायला सुरुवात होते. यात अर्धा लिंबाचा रस घालायचा व पुन्हा 2 मिनिट सतत हलवत शिजवून घ्यायचं. एकदम सुरेख रंग आला आहे व जामही परफेक्ट तयार झाला आहे. जाम पूर्णपणे थंड करून एखाद्या एअरटाईट बरणीत काढायचा व फ्रीजमध्ये योग्य काळजी घेतली की अगदी 3 ते 4 महिन्यांपर्यंत टिकतो.